नमस्कार. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वात प्रथम पाहूयात ठळक बातम्या. ऊर्जा निर्मिती प्रकल्पापेक्षा अणुऊर्जेचे प्रकल्प सर्वाधिक सुरक्षित आहेत. राष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांचं मत. शिवसेना बीआरटी जनमत चाचणीत बीआरटीला 92% पुणेकरांचा विरोध. शहराच्या तुलनेत खेड्यांमध्ये पाण्याचा योग्य वापर केला जातो. ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचं मत. शिवसेनेच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 84 किलो खव्यांचा मोदक अर्पण. सिंगापूर येथील स्पीक आशिया ऑनलाईनचा महाराष्ट्रात प्रवेश. शास्त्रीय संगीत ही कला न राहता त्यांचा व्यवसाय झाला आहे. प्रसिद्ध गायक पंडित सुहास व्यास यांची खंत. एम्प्रेस गार्डनमध्ये पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त महेश जगडे यांच्या हस्ते संपन्न. ऊर्जा निर्मिती प्रकल्पापेक्षा अणुऊर्जेचे प्रकल्प सर्वाधिक सुरक्षित आहेत, असे मत राष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. प्रबोधन मंचाच्या वतीने आयोजित अणुऊर्जा प्रकल्प आवश्यकता, उपयुक्तता आणि सुरक्षितता या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे निमंत्रक हरिभाऊ मिरासदार, सहनिमंत्रक किशोर शशितल उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर काकोडकर म्हणाले, येत्या 20 वर्षात विजेची मागणी 10 पटीने वाढणार आहे. सौर आणि अणुऊर्जा वगळता इतर वीज निर्मितीचे स्रोत मर्यादित काळापर्यंतच टिकणार आहेत. अणुऊर्जेमध्ये वापरण्यात येणारे थेरियम आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे, त्यामुळे त्यावर वीज निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. या वीज निर्मितीमध्ये कार्बन उत्सर्जनाचे किंवा प्रदूषणाचे प्रमाण फक्त 2% आहेत. अणुवीज निर्मितीमधील कचरा नष्ट करणारे तंत्रज्ञान आपण विकसित केले आहे, त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पाची उपयुक्तता इतर वीज निर्मिती प्रकल्पापेक्षा अधिक आहे. मुबलक प्रमाणातील वीज उपलब्ध झाल्यामुळे देशातील व्यापार वाढून सर्वसामान्यांचा जीवनस्तर उंचावण्यास मदत होणार आहे. जगातील अनेक देशांनी त्यांना आवश्यक असलेल्या विजेपेक्षा अधिक निर्मिती केली आहे, मात्र त्यांच्याशी तुलना करता आपण त्या प्रमाणात वीज निर्मिती करू शकत नाही. सध्या आपल्या देशात 6500 मेगावॅट वीज निर्मिती असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेना बीआरटी जनमत चाचणीत बीआरटीला 92% पुणेकरांचा विरोध असल्याचे मतमोजणीद्वारे स्पष्ट झाले. शहर आणि उपनगरात जनमत चाचणी सप्ताह नुकताच राबविण्यात आला. त्याची मतमोजणी 20 जानेवारी रोजी करण्यात आली. यावेळी सेनेच्या संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे, राजश्री परमार चॅरिटेबल ट्रस्टचे चांदमल परमार, मेजर जनरल जठार, शहर प्रमुख नाना वाडेकर, आमदार महादेव बाबर, आमदार चंद्रकांत मोकाटे, महापालिकेतील शिवसेना गटनेते श्याम देशपांडे आदींसह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना तेंडुलकर म्हणाले, शिवसेनेने घेतलेल्या जनमत चाचणीत पुणेकरांचे मतदान बीआरटीच्या विरोधात असले तरी बहुमताच्या जोरावर सत्ताधारी बीआरटी लादतील, त्यामुळे सावधानता बाळगावी असा इशारा ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी दिला. डॉ. गोरे म्हणाल्या, शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार ही चाचणी घेण्यात आली असून त्याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. बीआरटी ही अस्वस्थ करणारी योजना असून अंमलबजावणी करताना झालेली दिरंगाई महागात पडत आहे. लोकप्रतिनिधी आणि जनतेला विश्वासात घेऊन असे प्रकल्प राबविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की बीआरटी विरोधात आलेला पुणेकरांचा कौल आम्ही अशा योजनेसाठी निधी पुरवणाऱ्यापर्यंत पोहोचवणार आहोत. विकास आराखड्यातील बीडीपी अन्य विषयांबाबत आगामी काळात भाजपसह आंदोलन छेडणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शहराच्या तुलनेत खेड्यांमध्ये पाण्याचा योग्य वापर केला जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी केले. सिजेंटा पुरस्कृत प्रत्येक थेंब महत्वाचा या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अनिल अवचट यांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक इंग्रजी आणि मराठीत तयार करण्यात आले आहे. पुणे शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हे पुस्तक देण्यात येणार आहे. यावेळी युनिक फीचर्सचे व्यवस्थापकीय संचालक आनंद अवधानी, सिजेंटाचे अध्यक्ष प्रकाश आपटे, राजेंद्र जोग, सुहास कुलकर्णी आदी उपस्थित होते. काकोडकर म्हणाले, पूर्वी लोक
लोकसंख्या मर्यादित होती त्यावेळी बेसुमार पाण्याचा वापर केला जात होता, पण आता लोकसंख्या प्रचंड वाढली तरी पाणी साठे तेच आहेत, त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. शहरात सुशिक्षित लोक राहत असले तरी त्यांच्यापेक्षा खेड्यातील लोक पाण्याचा काटकसरीने वापर करतात. हे आकडेवारीवरून सिद्ध झालेले आहेत. शहरात एक दिवस पाणी कपात केली तर बोंबाबोंब केली जाते, महापालिकेला दोष देण्यात येतो. परंतु पाणी टंचाई ही सार्वजनिक समस्या आहे, सर्वांनी मिळून ती सोडविली पाहिजे. भविष्यात पाणी प्रश्न खूप गंभीर होणार आहेत, म्हणून आतापासूनच पाणी कपात सक्तीची केली पाहिजे असेही ते म्हणाले. अवचट म्हणाले, पाण्यात धरणग्रस्तांचे अश्रू मिसळलेले आहेत, त्यामुळे शहरातील नागरिकांनी त्याची जाणीव ठेवली पाहिजे. पाणीपट्टी भरली म्हणजे आपण खूप मोठे झालो अशा आविर्भावात नागरिकांनी राहू नये. जसे विजेचे मीटर असते त्याप्रमाणे पाणी मीटर बसविले पाहिजे. पाणी कपात कायम ठेवली पाहिजे, तरच पुणेकरांना शिस्त लागू शकेल असे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 84 किलो खव्याचा मोदक अर्पण करण्यात आला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून दगडूशेठ हलवाई गणपतीला 84 किलो खव्याचा मोदक आमदार नीलम गोरे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. तसेच यावेळी नीलम गोरेंच्या हस्ते श्रींची आरतीही करण्यात आली. यावेळी आमदार नीलम गोरे, कसबा मतदारसंघाचे विभाग प्रमुख मिलिंद काची यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना कसबा मतदारसंघाचे विभाग प्रमुख मिलिंद काची यांनी केले. यावेळी बोलताना आमदार नीलम गोरे म्हणाल्या, प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या 23 जानेवारी रोजी वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आमचे कसबा विभागाचे विभाग प्रमुख मिलिंद काची तसंच उपशहर प्रमुख राजेंद्र शिंदे आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने 84 किलो वजनाचा मोदक आम्ही श्रींच्या चरणी अर्पण केलेला आहे आणि सर्व पुणेकरांच्या वतीने शिवसेना प्रमुखांना आम्ही शुभेच्छा देतो. त्याचबरोबर पुणेकर जनतेला सुख, समृद्धी आणि अपघातमुक्त पुणे मिळावं अशी आम्ही गणेशजींकडे प्रार्थना करतो आणि देशभरातून शिवसेना प्रमुखांना ज्या शुभेच्छा येत आहेत त्या फलद्रूप होण्यासाठी गणेशजींनी आम्हाला शक्ती द्यावी अशी देखील आम्ही प्रार्थना केली. महाआरती देखील केली आणि सर्व पुणेकरांना देखील मी शुभेच्छा देतो. सिंगापूर येथील स्पीक आशिया ऑनलाईनचा महाराष्ट्रात प्रवेश झाला आहे. स्वतःची अशी मते असलेल्या ग्राहकांशी कंपन्यांना संवाद साधता यावा याकरिता कार्यरत असलेल्या सिंगापूर येथील स्पीक एशिया ऑनलाईन या सर्वेक्षण संस्थेने महाराष्ट्रात काम सुरू केले आहे. या संस्थेकडे अगोदरच भारतभर 1.5 लाख पॅनलिस्ट आहेत. कंपनीला भारतातील पॅनलिस्टचा पाया 1 कोटीपर्यंत वाढवायचा आहे असे स्पीक आशिया ऑनलाईनचे मुख्य विपणन अधिकारी विवेक गौतम यांनी सांगितले. जर उमेदवार हा सध्या आघाडीच्या 10 मार्केट रिसर्च ऑनलाईन पॅनलिस्ट असेल तर स्पीक आशियामधील पॅनलिस्टना सदस्य करून घेतले जाते. त्यासाठी त्यांनी प्रतिवर्ष किमान $1,000 अमेरिकी डॉलर्सच्या उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज आहे. एखादा माणूस एखादी परीक्षा देण्यासाठी $60 अमेरिकी डॉलर्स पर्यायी शुल्क अदा करू शकतो आणि ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पॅनलिस्ट म्हणून दाखल होण्यासाठीची मुलाखत प्रक्रिया पार करू शकतो. इतर पॅनलिस्टनी प्रशिक्षण पूर्ण करणे आणि ऑनलाईन सर्व्हिस टुडे मधील प्रशिक्षण साहित्य वाचणे गरजेचे आहे. हे साहित्य त्यांना एक स्वतंत्र मीडिया संघटना ई बुलेटिन मधून पाठविले जाते. शास्त्रीय संगीत ही कला न राहता त्याचा व्यवसाय झालेला आहे अशी खंत प्रसिद्ध गायक पंडित सुहास व्यास यांनी व्यक्त केली.
भरतनाट्य मंदिराच्या वतीने शास्त्रीय संगीत ते नाट्यसंगीत या प्रवासाचा आढावा घेणारा कौशिक रंजनी ते मृगरंजनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी भरतनाट्य मंदिराचे अध्यक्ष विजय वांकर, आनंद पानसे, दीपक दंडवते, विश्वास पांगारकर, अजय जबडे, डॉक्टर सुहासिनी कोरटकर, हेमंत पेंडसे, सुरेश साखवळकर, जयराम पोद्दार, पंडित शरद सुतवणे, मंजिरी कर्वे, राजीव परंजपे उपस्थित होते। व्यास म्हणाले, शास्त्रीय संगीताचे धडे घेणाऱ्यांकडून माफक शुल्क आकारण्यास हरकत नाही, मात्र शास्त्रीय संगीताचे शिक्षण देणाऱ्या व्यक्ती विद्यार्थ्यांकडून अवास्तव शुल्क वसूल करतात। त्यातून शास्त्रीय संगीताच्या क्षेत्राला धंद्याचे स्वरूप येऊ लागले आहे। सध्या गुरु शिष्य परंपरा जोपासली जात नाही। विद्यापीठांमध्ये संगीत विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्यांना रियाज करण्यासाठी वेगळी जागा नाही, तसेच गुरूंना राहायला विद्यापीठांमध्ये जागा मिळाली पाहिजे। सरकारने अशा उपक्रमांना मदत करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले। यावेळी व्यास यांनी पंडित CR व्यास, पंडित जितेंद्र अभिषेकी, कुमार गंधर्व, पंडित वसंतराव देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला। त्यानंतर पंडित सुहास व्यास यांचे गायन झाले। एम्प्रेस गार्डन मध्ये पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते करण्यात आले। ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था निसर्ग संवर्धनाचे कार्य करणारी पुण्यातील सर्वात जुनी आणि अग्रगण्य संस्था आहे। या संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन अगदी एम्प्रेस गार्डनच्या निर्मितीपासून पाहिले जात आहे। एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन पाहत असताना संस्थेने केवळ एम्प्रेस गार्डन हाच दृष्टिकोन न ठेवता त्यासोबत निसर्गाशी निगडीत असे अनेक उपक्रम एम्प्रेस गार्डनच्या माध्यमातून राबविले आहे। या वर्षीचे पुष्प प्रदर्शन दिनांक 21 ते 23 जानेवारी 2011 या दिवशी असून प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत भरवण्यात आले आहे। पेट्रोलचे दर पुन्हा भडकले असून लिटर मागे 2.5 रुपयांची वाढ झाल्याबाबत पाहुयात जनवार्ताचा विशेष वृत्तांत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलांच्या किमती वाढल्याने सर्व पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरामध्ये सुमारे 2.5 रुपयांची वाढ केली आहे। त्यामुळे पुण्यातील पेट्रोलच्या प्रति लिटरचा दर आता 62 रुपये 97 पैसे झाला आहे। मागील वर्षी जूनमध्ये केंद्र शासनाने पेट्रोलच्या किमतीवर नियंत्रण काढून घेतल्यानंतर दर महिन्यात पेट्रोलचे दर वाढत आहेत। नोव्हेंबरमध्ये सुमारे 2 रुपयांनी वाढ झाली। त्यानंतर 15 डिसेंबरला पेट्रोलचे दर 3 रुपयांनी वाढले। त्यानंतर 2.5 रुपयांची वाढ करण्यात आली। त्यामुळे पुण्यात 60 रुपये 47 पैसे असणारा पेट्रोलचा प्रति लिटरचा दर आता 62 रुपये 97 पैसे तर पॉवर पेट्रोलचा दर 65 रुपये 72 पैसे झाला आहे। याबाबत जनवार्ताने घेतलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया। पेट्रोलची दरवाढ येईल सामान्य माणसाला परवडणारी नाहीये। दुसरी गोष्ट म्हणलं रिक्षावाल्याला परवडते, पण ते पॅसेंजरना परवडणार नाही। त्यामुळे गव्हर्नमेंटने जे CNG काढलेले ते CNG त्यांनी प्रत्येक पंपावर ठेवावे। CNG जर ठेवलं पेट्रोल वाढीचा उदंड हा नागरिकांनाही पडणार नाही आणि रिक्षावाल्यांनाही पडणार नाही। बाकी 2 व्हीलरवाले 4 व्हीलरवाले यांना काय कितीतरी वाढले ते त्यांना पगार वाढत राहतो, त्यांचे धंदे असतात, त्यांना काय एवढं वाटणार नाही। पण सामान्य माणसाला याचा जो फटका बसला आणि त्याच्यामुळे काय होईल, दुसरे जे गाडीने जे वाहतूक होती त्याचे वाहतुकीचे दर वाढणार, म्हणून ते दुकानदार लोक मग सगळे भावाचे रेट वाढवणार। जरी रेट कमी झाले तर दुकानदार काही कमी करत नाही। सरकारने जर पेट्रोल वाढवलं आहे ते चांगली गोष्ट नाही आहे आणि पेट्रोलचे दर आता खूप जास्त केलेले आहेत, रिक्षाला काय परवडत नाही आहे आणि आम्हाला जगणं मुश्किल झालेलं आहे। तरी मीटर वाढ करून द्यायला हवी एवढीच माझी इच्छा अपेक्षा आहे आणि याच्या पुढे असे दर वाढायला नाही पाहिजे। पेट्रोलचे भाव खूप वाढल्यामुळे आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना काय गावात फिरणाऱ्या लोकांना ज्यांना काही दुसरं उत्पन्नाचं साधन नाही अशा लोकांना यामुळे भयंकर त्रास होतो आणि दुर्दैवाने आम्हाला पेन्शन असल्यामुळे आणि पेट्रोलचे पैसे उपलब्ध नसल्यामुळे पायी चालावं लागतं किंवा असं दुसरी काहीतरी व्यवस्था करावी लागते। रिक्षा अजिबात परवडत नाही, दुसरं कोणतेही वाहन परवडत नाही। रिक्षावालेसुद्धा पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे भाव वाढून मागतात आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सगळ्या लोकांना जनतेला फार त्रास होतो। तेव्हा अशी विनंती आहे सरकारला की त्यांनी पेट्रोलचे भाव कमी करावे आणि लोकांचे आशीर्वाद घ्यावे। माझा पुण्यात पेट्रोल पंप आहे आणि गेले कित्येक वर्षापासून पेट्रोलचं कमिशन हे लिटरवर असल्यामुळं दरवाढ झाली तरी काही डीलरला त्यात काही फायदा होत नाही आणि त्यासाठी आमची असोसिएशनची मागणी आहे की कमिशन 5% व्हावं, म्हणजे
किती रेट कमी जास्त झाले तरी त्या प्रमाणात कमिशन मिळेल. तर ती मागणी लवकर मान्य व्हावी.